नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. डॉक्टर दीपक टिळक हे केसरीचे आधारस्तंभ आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांच्या दुःखद निधनानं वर्तमानपत्राच्या क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. अनेक राजकीय नेते त्यांच्या भेटीस येऊन गेले. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. जाणून घेऊयात एकनाथ शिंदे केसरी परिवारात. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर. 100 वर्ष शीद फडणवीसांच्या जीवनाला पूर्ण झाली. त्यातील जवळजवळ 85 वर्ष शीद फडणवीस हे व्यंगचित्रकार म्हणून आपल्या सर्वांनाच परिचित आहे. 4 पिढ्या पुण्याच्या यांनी पाहिल्या आणि व्यंगचित्रांमध्ये जागतिक स्तरावरती ज्यांनी स्वतःचं नाव केलं. बाळासाहेब ठाकरेंसारखा व्यंगचित्रकार किंवा आर के लक्ष्मण सारखा व्यंगचित्रकारही त्यांना मानत असे. हेच त्यांचं चित्रकलेचं वैशिष्ट्य. त्यांच्या या कार्यक्रमानिमित्त अनेकांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या. पुण्यामध्ये त्यांचा मोठा सन्मान केला गेला आणि त्यांची मुलाखतही घेतली गेली. जाणून घेऊयात शीद फडणवीस. विसंगती वाढली असं म्हणताय का? वाढली का? हा, विसंगती वाढली आहे का? असं काही नाही. विसंगती पूर्वापारपासून आहेत. हास्यचित्राच्या म्हणणे जुन्या आपल्या भित्तिचित्रामध्ये सुद्धा आहेत, आढळले आहेत. तर विनोद आणि विसंगती अनेक वर्षापासूनच आहेत. तो सारखा दुरुस्त करत असतो. श्रीकृष्ण म्हणतो ना, समवामे युगे. काय आहे ते? परित्राणाय साधूनाम. त्यामुळे हेच असतात. विसंगती आढळली त्यामुळे श्रीकृष्ण म्हणतो दुरुस्त कर. एआयचा वापर करून डिजिटल माध्यमाद्वारे त्याला स्थान मिळते का? पूर्वी जसं मिळेलच ना. आता ॲनिमेशन ह्या नवीन माध्यम आहेत ती. आम्ही पेपरवर ॲनिमेशन करत होतो, दुरापास्त होतं. पेपर ॲनिमेशन, डिजिटल आणखीसुद्धा. पुढची पिढी ती सगळं घेऊन दारात उभी आहे. मला दिसते ती उत्तर देणार आहेत.
मी नाही उत्तर देणार, मी पाहणार आहे कौतुकानं. एक प्रभावी रंगचित्रकार होण्यासाठी तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल? एक तर लक्षात घ्या, सेन्स ऑफ ह्युमर ज्याला म्हणतात, विनोदबुद्धी ईश्वरानं दिली, लहान मोठ्या प्रमाणात असेल, सगळ्यांना दिलेली आहे. विसंगती आणि चुका काय देत नाही देणारे मंडळ पुष्कळ आहेत भोवताली, सगळे तर सप्लायर्स आहेत ते सगळे. आता तुम्हाला भाषा काय शब्दातून असेल तर पु ल देशपांडे व्हायला लागेल, चित्र आहे तर मग माझ्याकडे यावं लागेल. चित्र हे माध्यम आहे, शब्द रेषेतून बोलायचं आहे. आणि त्यात जर शब्द गरज लागते, मला माझी खासियत म्हणून इतरांनी दाखवून दिली. इतर भाषेत माझे चित्र पोचले तर म्हणाले, फडणवीस तुम्ही काय बोलतच नाही, लिहितच नाही, काही टायटल देत नाही, शब्द देत नाहीत. चित्र आम्हाला ते आमची कर्नाटकचीच वाटतात, कलकत्त्याचा माणूस म्हणते आम्हाला बंगालीच वाटतात. शब्दबेरीत हास्य चित्र ची खासियत म्हणजे काय मला, तर देश आणि भाषा यांचा सीमा सहजच ओलांडतात. सोशल म्हणजे युनिव्हर्सल लँग्वेजमध्येच जातं ते. ती सगळी प्रकार तुम्हाला उपलब्ध आहेत. ॲनिमेशन आहे हे उपलब्ध आहे. आणखी कदाचित अननोन माध्यमही असू असतील जे मलाही माहिती नाही. आपल्याला नो एंट्रीतनं आपण जातो, आपल्या गाडीला दिवा नसतो, आपण ट्रिपल शीट जातो, त्यावेळेला वाहतूक पोलीस आपल्याला निश्चित अडवतात. पण या वाहतूक पोलिसाच्या आतमध्येही एक पालक दडलेला असतो. पुण्यातील कोंढवा परिसरातील कात्रज कोंढवा रस्त्यावरती एक लहान मुलगा सायकल खेळत होता. सुट्टीचा दिवस होता, ट्रकची वाहतूक सुरू होती, पण अशा वेळेला त्याला रस्ता क्रॉसिंग करायला त्यांनी मदत केली आणि सायकल चालवणाऱ्या व्यक्तीचाही तो सन्मान स्वीकारला गेला. जाणून घेऊयात याची काही दृश्यचित्रे. हां बहुत प्रेक्षको, संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर. पुण्याची वाहतूक ही शिस्तीची राहिली नाही हे जागतिक त्रिकालाबाधित सत्य आहे. त्याला जबाबदार कोण? नागरिक, प्रशासन, पोलीस. या सगळ्यांचा विचार करता आता वेळ आली आहे ती या चित्रफितीत दाखवल्याप्रमाणे नागरिकांना समजावून सांगण्याची. खरोखरच आपल्या पुण्याला असा पोलीस अधिकारी आणि त्याला तसे अधिकार मिळणार का? पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.